एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर उद्या सुनावणी पार पडणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुप्रीम कोर्टात उद्या ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते। राज्य सरकारकडून सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आणि त्या संदर्भातली सुनावणी उद्या पार पडेल। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला। संदीप, सुमित, खरं तर आज मेन्शनिंग करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारच्या वतीनं। मोहिनी प्रिया ह्या ज्या वकील आहेत त्यांनी मेन्शन करण्याचा प्रयत्न केला, मात्र चाइल्ड पोर्नोग्राफीचा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो चंद्रचूड आणि त्यांच्या आज खंडपीठाने जाहीर केला। त्यानंतर खरं तर मेन्शनिंगचा आणि आजच दुपारी 2 वाजता सुनावणी घेण्याची विनंती देखील राज्य सरकारच्या वकिलांनी केलेली होती, मात्र चंद्रचूड यांनी उद्या सकाळी याबाबतची सुनावणी घेऊ असं म्हटलेलं आहे। खरं तर अनेक राजकीय नेत्यांचं भवितव्य जे आहे किंवा त्यांचं जे यश असतं ते सिनेट निवडणुकांवरच अवलंबून असतं, त्यातूनच राजकीय नेते घडत असतात। आणि आत्ता आपण पाहिलं तर 2018ला निवडणूक झालेली होती, 22मध्ये ती होणं अपेक्षित होतं, मात्र वारंवार राज्य सरकार ही निवडणूक पुढे ढकलत असल्यामुळं युवा सेनेनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टानं उद्या निवडणुका घ्यायला सांगितल्या। पण तरी देखील आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वकिलांनी जी याचिका दाखल करण्यात आली होती ती मेन्शनिंग करण्याचा फक्त प्रयत्न केला गेला, मात्र मेन्शनिंग झालेलं नाही, त्यामुळे आज सुनावणी झालेली नाही। एकीकडे उद्या सिनेटच्या निवडणुकीची प्रक्रिया मुंबईमध्ये सुरू होईल आणि त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये इकडे त्याबाबतची सुनावणी देखील होणार आहे। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट आता याबाबत काही हस्तक्षेप करतं का किंवा काही वेगळे निर्देश देतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।